नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सिद्धू व भावनाने सर्वांसमोर निलांबरीचा आणला खरा चेहरा, तर दुसरीकडे मात्र भावनाने फोडलं सर्वांसमोर निलांबरीचं थोबाड। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, एकीकडे ज्या प्रकारे सिद्धू आणि भावनाच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो, हे सगळं नाटक केलेलं असतं निलांबरीने आणि सोबत त्या आजीने। कारण की तुम्हाला माहितीच आहे की सुलक्षणा एवढे दिवस चांगलं वागण्याचं नाटक करत होती, पण बिचाऱ्या सिद्धूला, भावनाला आणि तुम्ही पाहिलंच की आपल्या रेणुकाला सगळ्यांना समजले की आजी देखील नाटकच करते, कारण की तिला देखील हे भावनाचं बाळ नको हवं आहे। तर दुसरीकडे ती जोगतीन देखील सापडलेली असते, त्याच्यामुळे सिद्धूने आणि त्याच्या मित्राने म्हणजेच महेशने तिला चांगल्याच प्रकारे बांधून ठेवलेलं असतं आणि तीच एकमेव असा पुरावा असतो की निलांबरीचं पितळ सगळ्यांसमोर उघडं करू शकतो ते। तर दुसरीकडे मात्र भावनाची जी काही अवस्था झालेली असते, त्याच्यामुळे सिद्धू दळवींच्या लोकांवरती भरपूर चिडतो आणि ओरडतो देखील, कारण की त्याचं चिडणं आणि ओरडणं साहजिकच असतं, कारण की त्याच्या बाळाच्या जीवाला म्हणजेच भावनाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या घरी मात्र भावनाला ठेवलेलं असतं। पण भावनाची काळजी घेण्यासाठी त्यावेळेस तिथं कोणीच नसतं, त्याच्यामुळे सिद्धूचं चिडणं साहजिकच असतं। तर दुसरीकडे मात्र संतोषची ज्या प्रकारे जयंतने कुत्र्यासारखी धुलाई केली, तेव्हापासून संतोषला काय करावं काय ते समजतच नाहीये, कारण की संतोषला सत्य माहीत आहे, पण संतोष कोणाला सत्य सांगत नसतो, कारण की संतोषला असं वाटतंय जयंतमध्ये आपल्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, त्याच्यामुळे त्याचं सत्य लवकर पर्दाफाश नको करायला। पण जयंतला सत्य समजलेलं असतं की आतापर्यंत मला ब्लॅकमेल आणि टॉर्चर करत आहे तो म्हणजे संतोष, त्याच्यामुळे जयंतने ठरवलेलं असतं की जर संतोष ऐकला तर ठीक आहे, नाहीतर याचा कायमचाच काटा काढून टाकायचा। तर दुसरीकडे मात्र ह्या महामूर्ख जानूला अजूनपर्यंत देखील ह्या जयंतचा पर्दाफाश झालेला नाहीये, कारण की बिचाऱ्या विश्वाने स्वतःच्या आईला गमावलं आणि किती काही ह्या जानूसाठी केलं, पण तरी देखील मात्र ह्या जानूला तो जयंत सगळ्यात प्यारा झालेला आहे। तर दुसरीकडे मात्र सिद्धूला देखील आता जयंतवरती डाऊट आलेला असतो, कारण की जयंत असा विचित्रासारखा कसं काय वागतोय। तर दुसरीकडे आता परत एकदा दोनदा जयंतचं आणि जानूचं लग्न होणार असतं, त्याच्यामुळे आता सगळेजण खूप खुश झालेले असतात, पण त्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे मात्र कोणीच खुश नसतं, कारण की संतोषला त्या घरामध्ये परत यायचंच नसतं, कारण की त्याचा ज्या प्रकारे अपमान झालेला असतो त्याने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मी त्या घरात पाऊल परत ठेवणार नाही। पण आता जानूचं लग्न असतं, त्याच्यामुळे त्याला यावंच लागणार असतं तिकडं। तर दुसरीकडे संतोष आणि विनामध्ये जे काही भांडण आणि वादविवाद चालत असतात ते भावना सोडवायचा प्रयत्न करत असते, पण मात्र तुम्हाला माहितीच आहे की संतोषला देखील काय काय वाटत असतं, त्याच्यामुळे संतोष तिकडे येण्यास पूर्णपणे नकार देत असतो। तर दुसरीकडे मात्र विश्वाला देखील माहीत झालेलं आहे की आता जयंतचं आणि जानूचं आता लग्नच होणार आहे, पण त्याच्या अगोदर मात्र विश्वाने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी जानूला सगळा काही तिचा भूतकाळ परत आठवलाच पाहिजे आणि तिला सगळं काही सत्य आम्हाला सांगायचंच आहे, त्याच्यामुळे मला काही जरी करावं लागलं तरी मी करायला तयार आहे, पण जानूला सत्य आठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे पूर्णपणे विश्वाने आपल्याला ठरवलेलंच असतं। पण आता विश्वा हे जे काही सगळं करायला परत चाललेलं आहे ना, हे पाहून एकच गोष्ट वाटते की पाठीमागच्या वेळेस पण विश्वाने जानूसाठी खूप काही केलं, पण शेवटी ह्या जानूने आणि दळवींच्या लोकांनी विश्वाला काय दिलं हे तुम्ही पाहिलंच। पण परत एकदा आता विश्वाने ह्या जानूला वाचवण्याच्या नादामध्ये स्वतःचा जीव गमवू नये म्हणजे झालं, कारण की स्वतःची जमलेली एंगेजमेंट, स्वतःचं जमलेलं लग्न, स्वतःची आई, सगळं काही ह्या जानूसाठी विश्वाने संपवून टाकलं आणि तरी देखील मात्र त्याला तिलाच मदत करायची हे सगळं पाहून मात्र कुठेतरी चुकीचंच वाटतं। तर फायनली आता तुम्हाला माहितीच आहे की सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजे आपली आजी एवढी सुधारलेली पाहून तर आपल्याला आनंदच झाला होता, पण आजीने खरंच तिचा रूप आणि चेहरा दाखवायला सुरुवात केली, त्याच्यामुळे आता सिद्धू पण शांत बसलेला नसतो, कारण की सिद्धूने पण ठरवलेलं असतं की त्या जोगतीनेला मी सर्वांच्या समोर तेव्हाच घेऊन येईल ज्यावेळेस मात्र माझ्याकडे अजून काही भक्कम पुरावे येतील, कारण की सिद्धूला फक्त निलांबरीची वाट नसती लावायची, तर तिला एवढी कडक शिक्षा द्यायची असते की तिने त्याच्या स्वप्नात पण विचार कधी केला नसेल। तर तुम्ही पाहिलंच की बिचारा आपल्या सिद्धूच्या आईला किती काय काय सहन करावं लागत असतं, पण आता हे सुलक्षणाने आणि दुसरीकडे ह्या निलांबरीने दोघींनी मिळून देखील आपल्या रेणुकाचा चांगल्याच प्रकारचा छळ चालवलेला असतो। तर सिद्धूने एकीकडे स्वतःच्याच बाबांचं जे काही नाटक चाललेलं असतं आजारपणाचं, ते देखील आता पितळ उघडं पाडलेलं असतं, कारण की सिद्धूने सगळ्यांना सांगितलेलं असतं की आता संपतराव गाडे पाटील आता निवडणुकीमधून म्हणजेच आमदारकीमधून आणि राजकारणामधून आता राजीनामा देणार आहेत, कारण की त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडलेली आहे। आणि ही बातमी कळताच तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे मात्र आता सिद्धूचे बाबा म्हणजेच संतोषराव गाडे पाटलांना आता पूर्णपणे सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो। तर सिद्धूला माहीत असतं की हे सगळं नाटक यांनी फक्त आणि फक्त भावनाला आणि मला आणि माझ्या बाळाला त्रास देण्यासाठीच केलेलं आहे, पण सिद्धूला माहीत असतं की मला त्यांना इथून तिकडे जाऊन द्यायचं नाही ना, त्याच्यामुळे मी काही जरी केल्या तरी मी भावनाची काळजी घ्यायला तिकडे पोचणार म्हणजे पोचणारच। आता जानूच्या लग्नामध्ये सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडते की दुसरीकडे
मात्र निलांबरीला आणि सोबतच मात्र या सुलक्षणा आजीला भावनाला त्रास द्यायचा असतो आणि तिचं बाळ संपवायचं असतं. तर एकीकडे मात्र जयंतला ह्या गोष्टीची भीती असते की विश्वा काय करू नये म्हणून, आणि विश्वाचा हाच प्लॅनिंग चालू असतो की जानूला सगळं काही सत्य सांगायचं आणि सगळ्यांसमोर मात्र ह्या जयंतचा पर्दाफाश करायचा. पण तो भाग दुसरा आहे, तो नंतर पाहूयाच आपण. पण एकीकडे मात्र आता जोगतिनीला ज्या प्रकारे आपल्या सिद्धूने डांबून ठेवलेलं असतं, तर आता तिला फायनली काय काय बोलायचं आणि सगळे काही पुरावे आता सिद्धूने गोळा केलेले असतात. तर दुसरीकडे मात्र निलांबरीची नाटकं आतापर्यंत सिद्धूने खूप सहन केलेली असतात. पण त्या घरामध्ये सगळ्यांना असं वाटत असतं की आपला सिद्धू विनाकारणच या निलांबरीवरती आरोप लावतोय. तर त्याच प्रकारे मात्र तुम्ही पाहिलंच की अधिराजने देखील सिद्धूला सांगितलेलं असतं की सिद्धू प्लीज, ती तुझी वहिनी आहे, तिच्यासोबत नीट बोल यार, आम्हाला मूलबाळ होत नाही म्हणून आम्ही तुझ्या बायकोची पण तेवढीच काळजी घेतोय, पण तू तरी देखील मात्र माझ्या बायकोवरती असा आरोप करणं चुकीचं आहे. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र अधिराजला चांगलं वाटावं यासाठी सिद्धू म्हणतो की आतापासून मी निलांबरी वहिनीसोबत नीट वागेलच. पण तुम्हाला माहीत असतं सिद्धूला सगळं सत्य माहीत झाले निलांबरीबाबत, पण तरी देखील सिद्धूने आता सगळ्यांसमोर ते एक्सपोज केलेलं नसतं. कारण एकच आहे, कारण की सिद्धूला अजून खूप सारे पुरावे लागत असतात आणि सिद्धूने ठरवलेलं असतं की फक्त एक्सपोज नाही करायचं, तर सगळ्यांसमोर ह्याचा असा चेहरा पर्दाफाश करायचा ना की हिने त्याचा स्वप्नात पण विचार केला नसेल. तर आता विश्वा आणि त्याचा मित्र दोघेजण मिळून देखील ह्या जयंत विरुद्ध सगळे काही पुरावे गोळा करत असतात आणि जानूला फायनली असं काही त्यांना सरप्राईज द्यायचं असतं की त्यामध्ये जानूला तिचं सगळं काही भूतकाळ आठवेल. आणि त्याच्यासाठीच मात्र तुम्ही पाहिलंच की विश्वाने खूप वेळा प्रयत्न केला की जयंतपासून जानूला घेऊन जाण्याचा, पण जानूला तिथून नेण्यात विश्वा यशस्वी ठरलेला नसतो, कारण की जयंत कानिटकर स्वतःच तिथून जानूला जाऊन देत नसतं. तर आश्रमामधील सरांना म्हणजेच जयंतला ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांना देखील जयंतबाबतच्या खूप साऱ्या अशा गोष्टी माहीत असतात की त्या अजूनपर्यंत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना माहीत नाही. आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांच्या डोळ्यावरती जी काही पट्टी बांधली ना, तर ती पट्टी अजूनपर्यंत सोडण्यात आलेली नाही, कारण की त्यांना देखील अजून पण परत असंच वाटतंय की जयंत कानिटकर सगळ्यात चांगला माणूस आहे, पण हा एक नंबरचा खुनी माणूस आहे हे फक्त विश्वाला माहीत असतं. पण जानूला जर सगळा भूतकाळ आठवला तर काहीच करायची गरज नाही हे विश्वाला चांगल्याच प्रकारे माहीत असतं. तर विश्वा आणि त्याचा मित्र दोघेजण मिळून देखील आता जानूला भूतकाळ कसा आठवेल याच्याच पाठीमागे ते लक्ष देत असतात. त्याच्यामुळेच विश्वा जानूला ज्या काही भूतकाळातल्या गोष्टी होत्या म्हणजेच वस्तू त्या सगळ्या काही गोळा करतो आणि तेच आता लग्नाचं गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवतो. तर आता एकीकडे मात्र जयंतचं आणि जानूचा आता लग्न समारंभ आता दळवींच्या घरातच असतो आणि त्याच ठिकाणी मात्र आता विश्वा असं काही सरप्राईज जानूला देतो ना की त्यामध्ये मात्र सगळं काही सत्य उघडकीस येतं. पण आता एकीकडे तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे जानू आणि जयंतचं लग्नाचं प्रकरण चालू आहे, तर दुसरीकडे मात्र आता फायनली सिद्धू ठरवतो की आता भावनाला जास्त त्रास होण्याच्या अगोदर ह्या निलांबरीचा पर्दाफाश करूया. तर ज्यावेळेस मात्र सिद्धू त्या जोगतिनीला घेऊन स्वतःच्या घरी जातो म्हणजेच गाडीपाटलांच्या, त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो, कारण की आता सिद्धू ती जोगतीन जे जे काही बोलते ना हे ऐकल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि निलांबरीचं पहिलं थोबाड कोण फोडतं माहीत आहे का? कारण की निलांबरी त्या ठिकाणी देखील ठरवते की ही जोगतीन खोटी आहे, मी हिला ओळखतच नाही, पण ती बाई सगळं काही खरं खरं सत्य सांगते आणि त्याच्यानंतर मात्र फायनली निलांबरीचं पितळ उघडं पडतं. आणि आतापर्यंत सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजेच ती आजी एवढं चुकीचं का वागली होती याला जबाबदार फक्त ही निलांबरी आहे. कारण की आजीला असं वाटलं की भावनाच्या बाळामुळे तिच्या मुलाला म्हणजेच तुम्ही पाहिलंच की संपतला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे आजीने हे असं सगळं केलेलं असतं. पण मुळात तुम्ही पाहायला गेलं तर यामध्ये बिचाऱ्या आजीची चूक नव्हती, पण ह्या निलांबरीमुळे हे सगळं प्रकरण घडलेलं असतं. तर आता सगळ्यांसमोर आजी निलांबरीचं थोबाड फोडतात, पण सिद्धू आणि भावना देखील या निलांबरीचं थोबाड फोडतात. तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जयंतचं आणि जानूचं लग्न होतं का नाही हे पाहायचं असेल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटूया उद्या रात्री परत सेम टायमिंगला 9 वाजता ह्यासोबतच मालिकेच्या अपडेट घेऊन. आणि उद्या दुपारी मात्र विन दोघातील तुटीण्याची अपडेट पाहायला विसरू नका. धन्यवाद.